यो अश्वत्थ शमी गर्भः. शमीच्या झाडावर जो अश्वत्थ उगवतो म्हणजे जो पिंपळ उगवतो त्याच्यापासून जी अरणी तयार केली त्या पिंपळापासून त्याच्या घर्षणातून जो अग्नी उत्पन्न होईल तो अग्नी म्हणजे पवित्र अग्नी, ज्याला अग्नी ही संकल्पना आहे. किंवा दुसरा काय पर्याय दिला आहे त्यांनी देताना की सूर्याच्या ह्याच्यातून भिंगातून जो अग्नी तुम्ही निर्माण कराल तो अग्नी एक उत्तम आहे. मग सूर्याच्या ह्याच्यातून का की तो देवलोकात प्रतिष्ठित आहे, ज्याला देवलोक आपण मानतोय. आपल्या वेदांमध्ये ज्याला देवलोक मानले त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या अग्नीतून हा अग्नी निर्माण झाला आहे. म्हणून तो एक अग्नी आहे. म्हणून पहिला पर्याय त्यांनी तो दिलेला आहे गृह्याग्नीला करताना, कारण तोपर्यंत अग्नीच नसतो. पण श्रौतामध्ये जाताना त्यांनी अरणीच म्हणजे ही जी अश्वत्थ पिंपळाची जी अरणी आहे म्हणजे जे अग्नी घर्षणाने करून निर्माण करणारा जो अग्नी आहे तर ही त्याची संकल्पना तिथं दिली. तर तिथं का दिली तर झाडसुद्धा जेव्हा ते मोठं होतं तेव्हा ते सूर्यापासूनच ती सर्व प्राप्त करतं, वाऱ्यापासून ते प्राप्त करतं, जमिनीपासून ती ऊर्जा प्राप्त करतं. म्हणजे तिन्ही ठिकाणची ऊर्जा फक्त या पिंपळाच्या झाडामध्ये अशा पद्धतीत ते वाढत असतं. आणि ते कुठं वाढतं आहे तर शमीच्या गर्भामध्ये, शमीच्या झाडावर तो अश्वत्थ वाढतो आहे. म्हणून त्याला प्राधान्य पहिलं.